गुरु शिष्याचा संवाद सुरू असतो। शिष्य भिक्षा मागण्यासाठी जातो गुरुसाठी। तर बऱ्याच ठिकाणी भिक्षा मागायला जातो आणि भिक्षा मागून मग एका ठिकाणी तो जातो, ज्या ठिकाणी जातो ते घर तांत्रिकाचं असतं। तो त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस थांबतो आणि म्हणतो की भिक्षाम देही। एक तांत्रिक खाली येतो आणि तो खूप चिडतो। तो म्हणतो की आज मी एवढा मोठा तांत्रिक आहे, तुला थोडंसं काही वाटत नाही का की माझ्यासमोर तुझ्या गुरुचं कोण आहे त्याचं नाव तू घेतोयस म्हणून। तर तो म्हणतो मी तर फक्त भिक्षा घ्यायला आलेलो आहे, तुम्ही मला भिक्षा द्या। तर तो त्याला खूप काही काही बोलतो। तर तो म्हणतो तू माझं नाव घे, मग मी तुला भिक्षा देतो आणि खूप जास्त भिक्षा देईल मी तुला। पण तो म्हणतो नाही, मी माझ्या गुरुचंच नाव घेईल। मग तो त्याला श्राप देतो की तो म्हणतो मी तुला आत्ता श्राप देतो की उद्याची सकाळ तू बघणार नाही आणि उद्या तुझा मृत्यू होऊन जाणार आहे। तो खूप घाबरतो आणि सगळे गावातले लोकही घाबरतात, कारण की तो तांत्रिक जो असतो तो खूप मोठा असतो की त्याचा श्राप हा नेहमी खरा होत असतो। तर सगळेजण म्हणतात की हा किती कमी वयाचा आहे, आता बिचारा जीवानिशी जाईल, काय होईल याचं, सगळ्यांना चिंता वाटते। तो काळजीपोटी आणि खूप त्या टेन्शनमध्ये घाबरलेल्या अवस्थेमध्ये त्याच्या गुरुकडे जातो। गुरुला ते जे काही भिक्षा मागून आले ते ठेवतो आणि एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसतो। तर गुरु म्हणतात की चल जेवायला चल। तर तो म्हणतो नाही गुरु, मला नाही जेवायचं आहे। तर गुरु म्हणतात काय झालेलं आहे। तर जे काही झालेलं आहे तो ते सगळं गुरूंना सांगतो की असं असं घडलेलं आहे। तर गुरु फक्त हसतात आणि गुरु त्याला म्हणतात चल आपण जेवून घेऊ। तर तो म्हणतो की गुरु, इथे मी मरणार आहे या भीतीने माझ्या घशाच्या खाली पाण्याचा घोटही जात नाहीये, अन्नाचा कणही जात नाही, तुम्ही मला जेवायच्या गप्पा मारताय। गुरु म्हणतात ठीक आहे, तुला नाही जेवायचंय तर मी जेवून घेतो। गुरु जेवतात आणि मग रात्री झोपायला जातात। हा चिंतेमध्ये असतो फक्त आणि त्या भीतीने अर्धा मेला होऊन जातो की बाबा मी आता मरणार आहे, कसं होईल, काय होईल। त्याच्या डोक्यात असंख्य विचार येतात की याचा श्राप खरा होईल, आता माझ्याकडे आयुष्यातले काही क्षणच शिल्लक आहे। मग गुरु त्याला हाक मारतात। गुरु म्हणतात की तू असेही मरणारच आहे उद्या सकाळी, तर एक काम कर, मी झोपतो आहे, माझे पाय दाब। पण माझे पाय काही झालं तरी सोडायचे नाही, तू मरेपर्यंत माझे पाय दाबतच राहायचे। पाय काही झालं तरी 3 वेळेस त्याला गुरु सांगतात, काहीही झालं तरी माझे पाय सोडायचे नाही, माझे पाय तू दाब। आणि गुरु गाढ झोपून जातात। गुरु झोपल्याच्या नंतर 1-2 ते 3 तासानंतर तांत्रिक त्याचं कार्य करतो। तर तिथे एक मोठा राक्षस येतो आणि त्याला बोलवतो, इकडे ये, चल मी तुला घेऊन जायला आलेलो आहे। तर तो राक्षसाकडे बघतो, त्या राक्षसाला म्हणतो की मी माझ्या गुरुचे पाय दाबतो आहे, तर तू इथे ये आणि मला घेऊन जा। तर राक्षस म्हणतो तू इकडे ये। तो म्हणतो मी नाही येणार, तू इकडे ये आणि मला घेऊन जा। मग राक्षस निघून जातो। परत थोडा वेळ येतो, थोड्या वेळानंतर तिथे यम येतो। तर यम म्हणतो तुझी वेळ आलेली आहे, मी तुला न्यायला आलेलो आहे, चल पटकन। तो खूप जास्त घाबरतो, पण तो म्हणतो की नाही, मरण तर येणार आहे तर गुरुच्या चरणातच मरण येऊ दे, असंही मी मरणार आहे। यमाला म्हणतो तू इथे ये आणि मला घेऊन जा, मी गुरुचे चरण काही सोडणार नाहीये, असंही मरणार आहे तर तू इथे येऊन घेऊन जा। यम बराच वेळ थांबतो, त्याला खूप घाबरतो, चल, आणि शेवटी यम निघून जातो। मग तांत्रिकाला प्रश्न पडतो की आता याला दिलेला श्राप तर खरा करायचा आहे, परंतु याला यम जातोय तर यायला तरी हा जात नाहीये। मग तांत्रिक एक युक्ती काढतो। जो बघते त्याला आई नसते, वडील नसतात, एकटा असतो तो तांत्रिक त्याच्या आईचं रूप घेतो आणि आईचं रूप घेऊन तो जातो आणि तांत्रिक त्या शिष्याला म्हणतो, म्हणजे त्याची आई त्याला हाक मारते की बाळा चल, मी तुला न्यायला आलेली आहे, तुझी जायची वेळ आलेली आहे, तू एकदा मला तुला जवळ घ्यायचं आहे, तुला मायेने डोक्यावरनं हात फिरवायचा आहे, तुला डोळे भरून बघायचं आहे, तुला छातीशी घ्यायचं आहे मला, ये। आणि आई रडते की ये बाळा ये, मी खूप तरसलेली आहे तुला बघण्यासाठी, तू ये माझ्याकडे ये। तर तो शिष्य आईकडे बघतो आणि म्हणतो आई तुला यायचं आहे तर तू माझ्याजवळ ये, तूही माझ्या गुरुजवळ बस, आपण दोघंही इथे बसू, तू मला जवळ घे, तुझ्या मांडीवर डोकं ठेव आणि मग मी मरायला तयार आहे।
त्याची आई तिथे थोड्या वेळ थांबते आणि आई पण तिथून गायब होऊन जाते. असं करत करत पहाट होते आणि पहाट झाल्यावर गुरु उठून बसतात. गुरु म्हणतात, अरे तू अजूनही पाय दाबतोय, तू तर मरणार होतास ना, अरे तू सकाळ झाले, तू तर मेलाच नाही, म्हणजे आता काय तांत्रिकाचा श्राप तर खोटा ठरला. यावर तो शिष्य बघतो चारी बाजूला, खूप खुश होतो, उड्या मारतो आणि मग गुरुचे पाय धरतो की अरे मी खरंच नाही मेलो. या कथेतनं तात्पर्य एकच आहे की गुरु सर्वश्रेष्ठ कसा असतो. गुरु जर जेव्हा एखादी गोष्ट सांगतो तर त्याच्या मागची कारणं काय असतात, आणि गुरुचे पाय धरले तर तिथं मरण सुद्धा किंवा यम सुद्धा येऊ शकत नाही. श्री स्वामी समर्थ.